नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो आणि बहिणींनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता हा हप्ता कोणाला कशा पद्धतीने आणि किती मिळाला तेही आपण समजून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा जमा होण्यास सुरुवात झालेली असून टप्प्याटप्प्याने 29 तारखेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा जमा होणार आहे। ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले होते पण त्यांना लाभ मिळालेला नव्हता काहीही कारणांमुळे, तर त्यांना आता आजपासून लाडकी बहीण योजनेचे जे काही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकूण 4,500 रुपये अशा महिलांच्या खात्यावरती जमा हे होत आहेत। त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा आपल्याला इथे समोर दिसेल। ज्या महिलांनी हे ऑगस्ट मध्ये फॉर्म भरले किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरलेले होते त्या महिलांना आता जे आहे फक्त 1,500 रुपये या महिन्यात जमा होत आहेत। त्यामागचं कारण म्हणजे शासनाने नवीन शासन निर्णय काढलेला होता आणि त्यानुसार सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या महिला फॉर्म भरतील त्यांना फक्त 1,500 रुपये सप्टेंबर महिन्याचे एवढी रक्कम सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। किंवा ज्या महिलांचे अकाउंटमध्ये कोणताही प्रॉब्लेम नसेल, अडचण नसेल अशा महिलांच्या खात्यावरती येत्या 29 सप्टेंबरपर्यंत सर्व पैसे हे जमा होणार आहे। त्याकरता आपण आपलं जे काही आधार कार्ड आहे आणि आपलं बँक अकाउंट आहे ते एकमेकाशी लिंक आहे की नाही हे चेक करून घ्या। जर नसेल तर लवकरात लवकर ते लिंक करून घेणं गरजेचं आहे, नाहीतर 29 सप्टेंबर ही तारीख निघून गेल्यानंतर आपल्याला हप्ता हा मिळणार नाही आणि पुढे जे काही महाराष्ट्राचे विधानसभेचे इलेक्शन लागण्याची सुद्धा शक्यता आहे। त्याकरता लवकरच आपला अकाउंट आधारशी लिंक करून घ्या। ज्या महिलांच्या खात्यावरती पैसे आले असतील त्यांचं सर्वांचं अभिनंदन। आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळालेला आहे। ज्या महिलांच्या खात्यावरती आलेले नसतील त्यांनी आपला अकाउंट स्टेटस चेक करून घ्या, फॉर्म अप्रूव्ह झाला आहे का ते चेक करा। फॉर्म अप्रूव्ह जर झालेला असेल तर जे आधार सीडिंगचं स्टेटस आहे, डीबीटी लिंक आहे की नाही हे चेक करून घ्या। हे सर्व जर लिंक असेल तर आपल्याला नक्कीच 29 सप्टेंबर पर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। निश्चिंत राहा। अजूनपर्यंत ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अकाउंट जर उघडलेले नसतील तर त्यांनी आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकांना भेटा आणि त्यांच्याकडून कागदपत्रे जमा करा आणि आपला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा भरून घ्या। हीच महत्त्वाची अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आपल्याला द्यायची होती। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।